आज या ठिकाणी प्रथमतः मी जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिरूर तालुक्यातील पिंपरगाड या गावामध्ये सकाळी ज्या शिवण्या लहान मुलीवर जो बिबट्याने हल्ला केला व त्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला त्या लहानशा चिमुडीला म्हणजे शिवण्याला मी प्रथमतः जुन्नर तालुक्याच्या या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सुकाळवेडे गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य दत्ताभाऊ गवारी गेली 4 दिवस झाले उपोषणाला या ठिकाणी बसले आहेत। त्यांना मी प्रथमतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण मनसेचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहे। मी आपण पाहत आहोत दत्ताभाऊ कुठल्या प्रश्नाला या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत की आपण कुठल्या व्यक्तीशी कुठल्या विषयाशी निगडीत आहात। जो लहान मुलांचा प्रश्न आहे, आज आपण पाहिलं की आश्रमशाळा कुठली मुलं शिकली जातात, जी सर्वसामान्य मुलं आहेत, ज्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे, पैशाची कमतरता आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा घटकातील मुलं सगळी आश्रमशाळेत शिकली जातात। त्या ठिकाणी का पाठवलं जातं पाल्यांना की गुणवत्ता चांगली असते, खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असते, म्हणून सर्व पालक आपल्या मुलांना त्या ठिकाणी ठेवत असतात। परंतु जो प्रकार या ठिकाणी घडलाय की स्वयंपाकामध्ये आळ्या निघाल्या आहेत, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो की आपण कुठल्या प्रकारची सुरक्षा मुलांना देत आहे। मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रश्न आहे की ते जे अन्न खातात त्यामध्ये आळ्या निघत असेल, त्यांच्या जीवाचं काय होणार आहे, याला जबाबदार कोण आहे। दत्ताभाऊंनी या ठिकाणी सांगितलंय, त्यांचे आपण सगळे पाहत आहे की ते मुख्याध्यापक असतील, अधिकारी देसाई असतील, आमची एक मागणी आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। कुणाच्याही दबावाला बळी न पडता निरपेक्षपणे या विषयात चौकशी झाली पाहिजे व जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। हा नुसता जुन्नरमध्येच प्रकार नाही, जुन्नरची जनता जागरूक आहे म्हणून हा प्रकार उघडकीस आला। इतर अनेक ठिकाणी ज्या लांब लांब आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी देखील व्यवस्थित सगळ्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे। त्यांना अन्नपुरवठा कसा होता तो सेंट्रल व्यवस्था जर आहे तर सेंट्रल व्यवस्था नियंत्रण कोणाचं आहे, त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे की हा नेहमीच होतं। त्या दिवशी सहज काही लोकांना ते सापडले आले म्हणूनही उघड झाला की कायम असं वारंवार अशा घटना घडत असतात। या विषयाकडे निश्चित सर्वांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे। म्हणून आम्ही पुन्हा एकदा मागणे, कुणाच्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। दत्ताभाऊ निश्चितच आम्ही या विषयात तुमच्या पाठीशी आहेत। या विषयाची लवकरात लवकर या विषयाला वाचा बोटावी, या विषयावरती लवकरात लवकर याचं उत्तर निघावं की तुमच्या जीवाचा विषय आहे, तुम्ही लहान मुलांचा जीव जाऊ नये किंवा त्याला जीवाला बरे वाटू नये आज उपोषणाला बसतायत। परंतु दत्ताभाऊंचे आपण पाहतोय कालपासून त्याला पोलीस प्रशासन असं डॉक्टर असतील की बाबा तुमची तब्येत देखील खालावलेली आहे, म्हणजे तुम्ही चौकशी कधी करणार आहात? आमचा एक सरपंच या ठिकाणी जीवानीशी गेल्यावर चौकशी करणार आहात का? म्हणून आमची मागणी आहे लवकरात लवकर म्हणजे आज किंवा उद्या या विषयावर तोडगा काढावा म्हणजे कुठली मध्यस्थी नाही तर निर्णय घेण्यात यावा। कठोर जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर शासन व्हावं अशी आमची मागणी आहे व निश्चितच प्रशासन या विषयाला चांगल्या प्रकारे घेऊन, कारण मुलांचा विषय आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारची चौकशी करून नक्कीच हा विषय मार्गी लावत। व पुन्हा एकदा मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दत्ताभाऊंना या ठिकाणी उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो। जय महाराष्ट्र।